तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली। मुंबईच्या ताजलँडमध्ये 2101 नंबरच्या रूममध्ये ही बैठक झाली। पालिका निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा यामध्ये झाल्याचं कळतं। लोकसभेची बैठक सुद्धा याच 2101 नंबरच्या रूममध्येच झाली होती। राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यासोबत इतर कोणीही नेते नव्हते, फक्त राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्येच ही भेट झाली। तासभर दोघांमध्ये चर्चा देखील झाली। पुढे महापालिका निवडणुका आहेत आणि त्या महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानेच ही भेट झाल्याचं देखील कळतं। अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे। पालिका निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। लोकसभेची बैठक सुद्धा याच 2101 नंबरच्या रूममध्ये झाली होती। विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुका होत आहेत। एक प्रकारे विधानसभेसाठीची एक झलक यामध्ये दिसणार आहे की सरकारला नेमकी किती प्रतिसाद या सगळ्यामध्ये मिळतो आणि मुंबई नेमकी कुणाची, बीएमसी नेमकी कुणाची, यासाठी म्हणून कदाचित मनसेला बरोबर घेण्याचा भाजपचा विचार असू शकतो। तर एकीकडे चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची होती, मात्र आज भेट झाली राज ठाकरे आणि फडणवीसांची। तर तीन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। फडणवीसांचा ताफा 9:40 राज ठाकरे यांची गाडी ताजलँड्स मध्ये त्यानंतर पोहोचली, तर 10:30 वाजता फडणवीसांची गाडी ताजलँड्स मध्ये पोहोचलेली होती आणि 11:34 फडणवीसांची गाडी ताजलँड्स मधून बाहेर पडली। म्हणजे जवळपास दोघांमध्ये 1 तास या ठिकाणी चर्चा झाली। फडणवीसांची गाडी इथून बाहेर पडली तरी राज ठाकरे मात्र हॉटेल ताजलँड्स मध्येच होते। तर ही महत्त्वाची घडामोड आजची म्हणता येईल। ही भेट अत्यंत महत्त्वाची म्हणता येईल। चर्चा ठाकरे बंधूंच्या युतीची असताना आज भेट जी झाली आहे ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची। त्याने नेमकं काय होतंय, काय वळणं बदलतायत का, राजकीय वळण काही बदलतंय का, याकडे लक्ष। मात्र ही तीच 3 दृश्य आजच्या भेटी संदर्भातली। तर आतापर्यंत ठाकरे बंधू एकत्र येणार अशा प्रकारचे बॅनर अगदी मातोश्रीच्या बाहेर आणि शिवतीर्थाच्या बाहेर देखील लागत होते। त्यानंतर आता राज ठाकरे यांनी अचानकपणे फडणवीसांची भेट घेतली। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी देखील भाजप नेत्यांच्या म्हणजे फडणवीसांच्या आणि राज ठाकरे यांच्या सातत्यानं भेटी होत होत्या। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, विधानसभेनंतरची सगळ्यात महत्त्वाची ही निवडणूक असेल, महापालिका निवडणूक। यासाठी राज ठाकरेंना बरोबर घेण्याचा भाजपचा कदाचित विचारही असू शकतो। आतापर्यंत बऱ्याचदा अशा प्रकारच्या चर्चा झाल्या होत्या, आता मात्र त्या सगळ्याला मूर्तरूप येईल असं वाटतं का? विनायक, महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंना बरोबर घेण्यासाठीची फडणवीसांची ही भेट होती असं म्हणायचं का? बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर मनसे जर उद्धव ठाकरे यांच्या सोबत जर गेली तर साहजिकच भाजप किंवा महायुतीला थोडाफार फटका बसू शकतो। आपण पाहू शकतो अमय खोपकर जे आहेत उदय सामंत यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप देशपांडे आणि अमय खोपकर हे दोघे जण जे आहेत ते उदय सामंत यांच्या भेटीला आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। ही भेट सुद्धा महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते। या 2 भेटी आजच्या महत्त्वाच्या आहेत। त्यामधली एक दुसरी भेट अमय खोपकर आणि संदीप देशपांडे जे आहे ते उदय सामंत मंत्री आहेत त्यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले होते। गेल्या अनेक दिवसापासून शिंदेच्या शिवसेनेसोबत सुद्धा मनसेची चर्चा जी आहे त्या अंतर्गत सुरू असलेल्या पाहायला मिळाली होती। आता आपण पाहिलात की ही गाडी जी आहे ती संदीप देशपांडे आणि अमय खोपकर यांची बाहेर निघताना आपल्याला पाहायला मिळते। काही प्रतिक्रिया हे 2 प्रमुख नेते देतात का हे बघावं लागणार आहे, परंतु आपण पाहू शकतो ही भेट सुद्धा महत्त्वाची जी आहे ती मानली जाते आहे।